नमस्कार. आज मी उकडीचे मोदक बनवणार आहे गणपती बाप्पासाठी. आणि उकडीचे मोदक मी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे. जसे आमच्याकडे असतात ना तसेच बनवणार आहे. मी तांदळाच्या पिठाचे नाही बनवणार, गव्हाच्या पिठाचेच बनवणार आहे आणि एकदम साधे असे बनवणार आहे. तर तुम्ही पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. इथं आमची नारळाची झाडं आहे ती, आणि नारळ जे आहेत ना ते आमच्या घरचेच आहेत. तर इथं नारळ पडलेला आहे वरून. तर तो मी उकडीचे मोदक बनवण्यासाठी घेणार आहे. आणि आमच्याकडे नारळाचे झाडं 3-4 तर आहेत. मग नारळ आहेत ना ते आम्हाला घरचेच असतात मोदक बनवण्यासाठी. खोबरं पण आमचं घरचंच बनतं. इथं पण पाण्याचे नारळच आहे इथं. आणि जे सापडलेले नारळाखाली आहेत ना ते आम्ही इथं ठेवलेले. आणि इथं नारळ सोलण्याची आमच्याकडे मशीन आहे. अशा प्रकारची मशीन आहे. आणि ही मशीन आमची भरपूर दणकट आहे, भरपूर दिवसाची पण आहे. जवळजवळ 15-16 वर्षाची तरी असेल, कारण माझ्या लग्नाच्या अगोदरपासून ही मशीन आहे. या मशीनवरती नारळ कसा सोलतात ती मी तुम्हाला दाखवते. आणि ह्या मशीनवरती का नाही नारळ लहान मुलंसुद्धा सोलू शकते ती. इतकं तर सोपं आहे नारळ सोलायचं. नाहीतर ह्या नारळाचं कवच दुसऱ्या कशाने निघतच नाही लवकर. आणि कुऱ्हाडीने तोडायचं म्हणलं, कोयत्याने काढायचं तर म्हणलं ना तर आपल्याला हाताला लय धोका असतो. म्हणून ही मशीन एकदम साधी आणि सोपी आहे. त्याने नारळाची साल एकदम पटकीरने निघते. आणि इथं माझी नारळाची साल काढून पण झाली बघा. आणि किती पटपट निघली पण साल. मी आज गणपती बाप्पासाठी इथं मोदक बनवणार आहे. त्याच्यासाठी मी 1 प्लेट भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये 2 चमचे कडकडीत झालेलं तेल टाकलेलं आहे. तेल टाकून घेतल्यानंतर हे तेल का नाही गरम आहे म्हणून मी उलटण्याने मिक्स करून घेणार आहे. आणि थोडंसं थंड झालं की मग हाताने पिठाला चांगलं चोळून घेणार आहे. मग चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. आणि मोदक मी बनवणार आहे त्याच्यामुळं मीठ कमीच टाकलेलं आहे. गोड पदार्थ आहे. आणि मी इथं आता थोडं थोडं पाणी टाकून कणकेचा उंडा बनवून घेतलेला आहे. आणि जरा घट्ट थोडासा बनवायचा म्हणजे आपली लाटी छान येते. इथं मी उंडा आता झाकून ठेवणार आहे सारण बनवोस्तोवर चांगला भिजन म्हणून. सारण बनवण्यासाठी इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एका नारळाचं. आणि त्याच्या निम्माच गूळ घेतलेला आहे खोबऱ्याच्या. आणि वेलची पूड घेतलेली आहे. सारण बनवण्यासाठी मी तर कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे. कढई छान गरम होऊन द्यायची. कढई गरम झाली आहे, आपण गॅस कमी करून घेऊ. आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा एवढं तेल टाकणार आहे. तुम्ही ह्याच्यात तूप टाकलं ना तरी चालेल. सारण बनवण्यासाठी मी इथं खोबरं टाकून घेणार आहे. आणि गूळ पण टाकणार आहे लगेच. आणि आपल्याला कमी गॅसवरती सारण बनवून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती सारण बनवलं ना मग कढईला खाली चिटकत नाही आणि करपट वास पण येत नाही. गुळाला पाणी छान सुटायला लागलेले. तर गूळ सगळा विरघळलेला आहे. मी आता ह्याच्यात वेलची पूड टाकून घेणार आहे.
वेलची पूड टाकली ना मग थोडा वेळ अजून गरम करायचं आणि थोडं पाणी गुळाला सुटलेले ना ते थोडं आटून द्यायचं. जास्त पण नाही घट्ट करायचं, जास्त घट्ट केलं की मग आपले मोदक थोडे कडक होते. म्हणून आता आपलं सारण तयार झालेले. गॅस बंद करून घेते. आता हे सारण जे आहे ना ते आपण ताटात ओतून घेणार आहे. सारण थंड होण्यासाठी मी इथं ताटामध्ये काढून घेते. इथं सारण थंड झालेले. मी सारण साईडला ठेवते. मी मोदकच्या चाळणीला ना तेल लावून घेणार आहे. तुम्ही तूप लावलं तरी चालेल. मी इथं गॅस चालू करून गॅसवरती एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे. मोदक उकळण्यासाठी मी इथं पाणी उकळायला ठेवलेले आणि गॅस आहे ना कमी करून घेते. तोपर्यंत आपले मोदक तयार होतील. इथं कणकेचा उंडा आहे ना छान भिजलेला आहे आणि आता मी मोदक लाटून करणार आहे. मी नाही मोदकाची पाळी बनवून नाही मोदक बनवत. मी कधी पण झालं तरी लाटी बनवूनच मोदक करत असते. कारण त्याच्यामध्ये सारण पण भरपूर बसतं आणि मग मोदक पण सारण जास्त असलं ना खायला चांगले लागतात. त्याच्यामुळं मग मी लाटी बनवूनच मोदक तयार करत असते. तर मी इथं 2 चमचे मोदकामध्ये सारण भरलेले आणि सारण पण छान झालेले. असं एकदम मऊ झालेले आणि जी कणिक पण आहे ना ती मळलेली मी ती पण छान झालेली. आणि इथं बघा किती मोठा असा मोदक छान झालेला आहे आणि त्याला कळ्या पण भरपूर पडलेल्या आहेत त्या. आत्ता माझे सगळे मोदक करून तयार झालेले आहेत आणि इथं पाणी पण उकळलेले. तर मी आता या पाण्यावरती मोदकाची चाळण जी आहे ना ती मोदक उकळण्यासाठी ठेवते आणि आता ह्याला झाकून ठेवते. एक 15 ते 20 मिनटं कमी गॅसवर ठेवणार आहे म्हणजे छान उकडतात. आता 15 ते 20 मिनटं झालेत. मोदक उकडलेत मस्त असे बघा, छान उकडलेत. आता मी केळीच्या पानावरती हे मोदक काढून घेणार आहे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी. मोदक इथं छान असे तयार झालेले आहेत आणि एकही मोदक असा चाळणीला चिटकून बसलेला नाही. सगळे एकदम मस्त असे निघलेले आहेत. खूप छान मोदक झालेत आणि इथं गणपती बाप्पाला प्रसाद दाखवून घेतला आहे मोदकाचा. इथं आरती झाली ना मग इथं दीदीनी सगळ्यांना प्रसाद वाटून घेतला. मोदक वाटले आणि खूप छान मोदक झाले होते. आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा